गुड मॉर्निंग स्टुडंट. ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामर शिकत आहोत. तर इंग्लिश ग्रामरमधले जवळजवळ आपण बरेचसे लेक्चर दिलेले आहेत आणि तुम्ही ते सर्वांनी बघितलेले आहेत. तुम्हाला ते खूप चांगले आवडलेले आहेत. त्यामुळे आजचा जो भाग आहे तर तो भाग आहे प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन्स म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. परंतु ह्या प्रेपोजिशनचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा उपयोग होतो आणि कोणकोणती प्रेपोजिशन्स असतात तर ते तुम्हाला मी असे सविस्तरपणे शिकवत आहे. प्रेपोजिशनचा सविस्तर अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. तर ह्या प्रेपोजिशन्स आहे. तर हे प्रेपोजिशन कसं असतं? हे नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्याचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी जो काही संबंध येतो तो संबंध जोडणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हटले जाते. तर या शब्दयोगी अव्ययाचा वेगवेगळ्या ठिकाणी वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने उपयोग होतो तर त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही हे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर ते लिहून घ्या. नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्याचा वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय किंवा प्रेपोजिशन्स असे म्हणतात. तर हे प्रेपोजिशन कशाला म्हणतात? नामाच्या किंवा सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या आणि त्याचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात किंवा प्रेपोजिशन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ, The dog is sleeping under. The dog is sleeping under a bush. तर बघा, तर हा याच्यामध्ये कोणता आलेला आहे? प्रेपोजिशन. अंडर हे प्रेपोजिशन आलेलं आहे. द डॉग इज स्लीपिंग अंडर द बुश. तर हे सामान्य नाम दिलेलं आहे. हे नाम, तर ह्या नामाच्या पूर्वी
अंडर आलेलं आहे, तर ही प्रिपोजिशन आहे. हे झालं एक वाक्य. दुसरं वाक्य घ्या. द कॅट जंप the cat jumps upon upon a table. तर बघा, हे सुद्धा सामान्य नाम आहे. या सामान्य नामापूर्वी काय आलेलं आहे? अपॉन हे प्रेपोजिशन्स आलेलं आहे. म्हणजे या वाक्यातील हे काही शब्द दिलेले आहे, पहिला शब्द दिलेला आहे, तर याचा संबंध कशाशी जोडण्यात येतो? ह्या प्रेपोजिशनशी जोडण्यात येतो. नंबर 3, देअर इज मँगो. देअर इज अ मँगो ट्री. तिकडे काय आहेत? मँगो ट्री आहेत. देअर इज अ मँगो ट्री बिटवीन two neem trees. Between neem trees. तर हा जे मँगोचा ट्री आहे, म्हणजे हा आंब्याचा जो वृक्ष आहे, तर तो कोणाच्या मध्ये आहे? 2 लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. नीम ट्री म्हणजे. मग बिटवीन हा कधी वापरला जातो? दोन ज्या वस्तू असतात, तर त्या दोनच्या मध्ये ज्यावेळेस आपल्याला संबंध दाखवायचा असतो, ह्या पहिल्या नामाचा आणि ह्या दुसऱ्या नामाचा. हे मँगो ट्री आहे आणि हा नीम ट्री आहे. तर या दोन्हीचा संबंध दाखवण्यासाठी बिटवीन ह्या प्रिपोजिशनचा उपयोग होतो. तर या वाक्यामध्ये कोणकोणते प्रिपोजिशन झालेले आहेत? अंडर, नंतर अपॉन आणि त्यानंतर बिटवीन. हे 3 प्रिपोजिशन्स आलेले आहेत. तर ही प्रत्येक जे प्रिपोजिशन आहे, तर प्रिपोजिशन हे वाक्यात स्वतंत्रपणे वापरलं जातं. स्वतंत्रपणे वापरले जाते. हे वापरत असताना कशाचा आधार घ्यावा लागतो का? अंडर, अपॉन, बिटवीन. अंडर म्हणजे खाली. तर त्या अंडर बुश या झाडाच्या खाली हा कुत्रा काय करत आहे? हा झोपलेला आहे. अपॉन, द कॅट जम्प्स अपॉन द टेबल. त्या कॅटनं काय केलं? ह्या टेबलवरून उडी मारली. आणि हे मँगो ट्री आहे, तर हा मँगो ट्री कसा आहे? दोन निमच्या ट्रीच्या मध्ये आहे. म्हणजे 2 लिंबाची झाडं आहेत आणि त्यामध्ये हा मँगो ट्री आहे. म्हणून इथं आपण बिटवीन हे वापरलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं काही महत्त्वाची प्रिपोजिशन्स आहेत. तर त्या महत्त्वाच्या प्रिपोजिशनचा वापर वाक्यामध्ये कोणत्या रीतीने करतात, की त्याचे काय नियम आहेत, तर ते आपण आता बघूया. आता प्रिपोजिशन्स तुमच्या लक्षात आले की याचा उपयोग वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने होतो. तर आता काही महत्त्वाची प्रिपोजिशन्स बघू आपण. प्रिपोजिशनच्या अर्थाप्रमाणे त्या वाक्यात उपयोग त्याचा करण्यात येतो. की नेमकं प्रिपोजिशन कुठं वापरायचं. आता आपण बघितलं अंडर, बिटवीन आणि अपॉन हे 3 प्रिपोजिशन्स बघितले. तर ते प्रिपोजिशन कसे वापरलेले ते? एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी हा अर्थ जोडण्यात आलेला होता. की कॅट जम्प्स ऑन द टेबल. ती टेबलवर कॅटने उडी मारली. त्या पद्धतीनं काही महत्त्वाच्या
शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, अव्ययांची माहिती, काही महत्त्वाच्या शब्दयोगी अव्ययांची माहिती. तर बघा, तर आपण बघणार आहोत कोणते, ऑन, ऑनच्या नंतर अपॉन, ऑन अपॉन, अप, ओव्हर, ओव्हरच्या नंतर अबाव, ABOVE, अबाव. तर आता आपण ही 5 प्रिपोजिशन जे आहेत, तर ह्या 5 प्रिपोजिशनचा वाक्यामध्ये कोणत्या नियमाप्रमाणे कसा उपयोग होतो, तर याचा आपण सविस्तर आढावा घेत आहोत. तर त्याच्यापैकी पहिला ऑन. पहिला कोणता आहे, 1 नंबर ऑन. ह्या ऑन या प्रिपोजिशनचा उपयोग कोणत्या पद्धतीनं, कोणत्या वेळी केला जातो, तर ते बघू. एखाद्या वस्तूला, एखाद्या वस्तूला स्पर्श करून, स्पर्श करून. तर ऑन म्हणजे वर, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ऑन म्हणजे वर. एखाद्या वस्तूला स्पर्श करून असा उल्लेख असताना, असा उल्लेख असताना कशाचा उपयोग केला जातो, ऑनचा उपयोग केला जातो. असताना ऑनचा वापर करतात. ऑन म्हणजे वर. एखाद्या वस्तूला स्पर्श करून असा जर उल्लेख असेल वाक्यामध्ये, तर त्यावेळेस कोणतं प्रिपोजिशन वापरलं जाईल, तर त्यावेळेस हे ऑन हे प्रिपोजिशन्स वापरलं जाईल. अपॉन, अप, ओव्हर आणि अबव हे प्रिपोजिशन्स वापरले जाणार नाही. तर कोणतं वापरलं जाईल, फक्त ऑन हे प्रिपोजिशन वापरलं जाईल. माय बुक, उदाहरणार्थ घ्या लिहून, माय बुक इज ऑन, माय बुक इज ऑन द टेबल, द टेबल. तर बघा, हे टेबलावर पुस्तक ठेवलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर फक्त असा थोडासा स्पर्श झालेला आहे, म्हणून आपण हे ऑन हे प्रिपोजिशन्स वापरलेलं आहे. हा झाला ऑनचा उपयोग. जर ज्या ज्या वेळेस असा स्पर्श करणारा अशी आपल्याला जाणीव होईल, त्या त्यावेळेस आपण कोणतं प्रिपोजिशन वापरलं पाहिजे, तर हे ऑन ही प्रिपोजिशन वापरलं पाहिजे. नंतरचा आहे दुसरा नियम. बघा आता दुसरं कोणतं आहे आपल्याला, हे ऑन वापरताना दुसरा नियम, वेळ व काळ, वेळ व काळ दर्शविण्यासाठी, दर्शविण्यासाठी कशाचा उपयोग होतो, ऑन. वेळ काळ दर्शविण्यासाठी वार व दिनांक, वार व दिनांक पूर्वी ऑनचा वापर करतात. कधी उपयोग करतात, तर समजा वेळ काळ दर्शवण्यासाठी वार आणि दिनांकापूर्वी आपण ह्या ऑन या क्रियापदा प्रिपोजिशनचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, गोपाल सिट्स, गोपाल सिट्स ऑन माय राइट, ऑन माय राइट
Gopal sit on my right in the class. In the class. In the class on Saturday, on Monday, MONDAY. तर सोमवारी गोपाल कुठं बसला होता? माझ्या राईट साईडला बसलेला होता, म्हणून आपण इथं ऑन ही प्रेपोजिशन्स वापरलेलं आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारलं जातं तर त्यावेळेस ही द ब्लँक दिलेली असते, ब्लँक जागा दिलेली असते आणि त्या ठिकाणी आपल्याला कशाचा उपयोग करायचा असतो? ऑनचा उपयोग करायचा असतो. तर हे ऑन कोणकोणत्या वेळी वापरलं जात असतं? तर हे तुम्हाला मी सांगत आहे की जर एखादी वस्तू आहे तिला स्पर्श करत असेल ती एखाद्या वस्तूला, तर त्यावेळेस ऑनचा उपयोग होतो. मग त्याचं उदाहरण दिलं आपण, माय बुक इज ऑन टेबल. तर वेळ काळ दर्शविण्यासाठी वार व दिनांक यापूर्वी काय वापरलं जातं? यापूर्वी ऑन हे क्रियापद वापरलं जातं. आता हे मंडे आहे समजा, तर मंडे काय दर्शवायला आपल्याला? वार दर्शवायलेला आहे, म्हणून आपण त्याच्यापूर्वी कोणतं प्रेपोजिशन वापरलं? ऑन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. तर ऑन वापरण्याचा तिसरा नियम बघा. आता ऑन वापरण्याचा तिसरा नियम, बाजू दाखविण्यासाठी, बाजू दाखविण्यासाठी, बाजू दाखविण्यासाठी ऑन ह्या ऑनचा वापर करतात. बाजू दाखविण्यासाठी ऑनचा वापर करतात, हा आपला तिसरा नियम आहे. उदाहरणार्थ, गोपाल इज, गोपाल सिट्स, हे वरचं उदाहरण घेऊ आपण. गोपाल सिट्स ऑन माय राईट इन दी क्लास ऑन सॅटरडे. तर तो शनिवारी कोण बसलेला होता? ऑन माय राईट साईड. म्हणजेच ही जी माय राईट साईड आहे, ही जी राईट आहे, ऑन माय राईट, तर इथं आपण कोणतं प्रेपोजिशन वापरलेलं आहे? ऑन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. त्याच्यानंतर ऑन वापरण्याचा चौथा नियम बघू. एखाद्या विषयावर लिहिणे, एखाद्या विषयावर लिहिणे किंवा बोलणे, किंवा बोलणे, एखाद्या विषयावर लिहिणे किंवा बोलणे या अर्थाने, या अर्थाने ऑनचा वापर करतात, ऑनचा वापर करतात, वापर करतात. तर बघा त्याचे उदाहरण घ्या. आता फॉर एक्झाम्पल, गोपाल wrote, गोपाल wrote an essay, an essay, essay on the Indian farmer, on the Indian farmer. गोपाल कोणावर निबंध लिहिलेला आहे? तर तो इंडियन फार्मरवर लिहिलेला आहे. म्हणजेच त्याच्या अगोदर आपण काय वापरतो? ऑन हे प्रेपोजिशन्स वापरत असतो. तर हे प्रेपोजिशन वापरण्यासाठी आणखी दोन नियम आहेत बघा, 5 आणि 6. आता ते 5 आणि 6 तुम्हाला प्रेपोजिशन्स वापरण्याचा पुढचा नियम.
ऑनचाच उपयोग आपण करत आहोत आणि ऑनचा हा 5वा नियम लिहून घ्या. एखाद्यावर अवलंबून असणे. एखाद्यावर अवलंबून असणे. एखाद्यावर अवलंबून असणे या अर्थाने ऑनचा वापर उदाहरणार्थ the children depends on the parents. तर हे कोणावर डिपेंड्स असतात, तर हे पॅरेंट्सवर असतात. या अर्थानं जर असेल, कोणावर जर अवलंबून असेल या अर्थाने ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं, ऑन ही प्रिपोजिशन वापरलं जातं. हे जे मुलं असतात, हे जे पाल्य असतात, हे कोणावर अवलंबून असतात, तर ते आपल्या आईवडिलावर अवलंबून असतात. डिपेंड्स ऑन पॅरेंट्स. त्याच्यानंतरचा नियम घ्यायला की आपण कधी वापरतो. मुद्दाम होणे, हाक मारणे, मुद्दाम होणे, हाक मारणे असा अर्थबोध होत असताना ऑनचा उपयोग होतो. तर याचं उदाहरण बघा. Krishna came here on purpose. कृष्णा येत आहे, तर तो काय एक उद्देश ठेवून येत आहे, म्हणजे तो मुद्दाम येत आहे. तर त्यानंतरचा जो शेवटचा जो नियम आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला हे सर्व ऑन कोणत्या वेळी वापरण्यात येतं, तर एखाद्यावर अवलंबून असेल या अर्थाने असेल वाक्य असेल तर तिथं ऑन हे प्रिपोजिशन वापरतात. हाक मारणे किंवा मुद्दाम असे जर असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, ऑन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. सुरू करणे, पकडणे या अर्थाने ऑनचा वापर होतो. उदाहरणार्थ mother turned the gas on. तर बघा इथं सुद्धा काय केलेलं आहे, ऑन नावाचं हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. पुट ऑन हे एक वाक्य
हे दुसरं आणि हे तिसरं बघा. पुट ऑन नंतर दी रेडिओ सेट, दी रेडिओ RADIO रेडिओ सेट ऑन. हे या पद्धतीनं सुरू करणे किंवा पकडणे. आता इथं काय केलं आहे, मदर टर्न्ड दी गॅस ऑन, म्हणजे आई तिकडे कशासाठी वळलेली आहे, ते गॅस चालू करण्यासाठी वळलेली आहे. पुट ऑन ठेवा, रेडिओ सेट ऑन रेडिओ तुम्ही सुरू करा. तर या अर्थानं आपल्याला काय कोणत्या प्रिपोजिशनचा वापर करण्यात येतो, ऑन या प्रिपोजिशनचा वापर करण्यात येतो. तर ऑन नंतर कोणतं आहे, तर ऑन नंतर अपॉन, अपॉन म्हणजे च्यावर. तर या अपॉनचा उपयोग सुद्धा आपण आता शिकणार आहोत. आता ऑनचा वापर कसा करावा हे तुम्ही या नियमाच्या आधारे वाक्यामध्ये करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर तो काळजीपूर्वक बघावा लागेल, समजून घ्यावा लागेल आणि त्याचबरोबर तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहूनसुद्धा घ्यावं लागेल. तरच तुमच्या हे सर्व शब्दयोगी अव्यय आहेत. तर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरण्यात येतात हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. अपॉन नंतरचा जो आहे दुसरा प्रिपोजिशन जे आहे तर ते कोणतं आहे, अपॉन, UPON. अपॉन म्हणजे च्यावर, च्यावर. हालचाल करून, हालचाल करून. हालचाल करून वर, वर अशा अर्थाने, अशा अर्थाने. अपॉनचा, अपॉनचा वापर करतात. तर काहीतरी वस्तूची हालचाल झाली पाहिजे आणि हालचाल झाल्याची जर झाली आणि थोडासा स्पर्श करत असेल तर त्यालाच त्यावेळेस कोणतं वापरलं जातं, तर त्याच वेळेस हे अपॉन हे क्रियापद वापरलं, अपॉन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. The cat jumps upon. The cat jumps upon the table. The table. त्या कॅटनं काय केलेली, उडी मारली. कशावरून मारली, त्या टेबलवरून. म्हणजे त्या टेबलाशी तिचा स्पर्श झालेला आहे, म्हणजे तिथं स्पर्श होऊन थोडीशी हालचाल झालेली. हालचाल म्हणजे तिने उडी मारण्याची ही क्रिया झालेली. त्यामुळं हालचाल या अर्थानं आपण काय करतो, ह्या अपॉन या प्रिपोजिशनचा वापर करत असतो. दुसरा नियम याच्यामधला हा झाला पहिला. हालचाल करून अशा अर्थाने अपॉनचा वापर करतात. त्यानंतर एखादी गोष्ट पाहून, एखादी गोष्ट पाहून, एखादी गोष्ट पाहून अशा अर्थाने, अशा अर्थाने. कशाचा उपयोग होतो, अपॉन, अपॉनचा वापर कसा करतात बघू. The child is joyful. The child is joyful. The child is joyful. त्याच्यानंतर अशी रिकामी जागा येईल समजा, joyful seeing his mother. Seeing his mother. तर या ठिकाणी जी ही जशी फिल इन द ब्लँक किंवा ही रिकामी जागा येत असते, तर या रिकामी जागेमध्ये काय करायचं असतं, आपल्याला प्रिपोजिशनचा वापर करायचा असतो.
तर द चाइल्ड इज जॉयफुल सीइंग हिज मदर. एखादी गोष्ट पाहून या अर्थाने जर वाक्य असेल तर त्यावेळेस कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं, तर त्यावेळेस अपॉन ही प्रिपोजिशन वापरलं जातं. तर या वाक्यामध्ये हे बघा, तर त्या मुलाने काय केलं, त्याच्या आईला बघितलं आणि त्याला खूप आनंद झाला, म्हणून इथं कोणतं वापरावं लागणार आपल्याला, अपॉन. अपॉन ही प्रिपोजिशन वापरावं लागेल. नंतरचा तिसरा जो नियम आहे तर तो बघा, काळजी घेणे. काळजी घेणे अशा अर्थाने टू अटेंड upon, to attend upon, to attend upon his family. अपॉन हिज फॅमिली. तर हे जे अपॉन नावाचं जे क्रियापद आहे तर हे 3 पद्धतीने वापरलं जातं. कोणतं, अपॉन च्यावर, अपॉन नंबर 1 हालचाल करून अशा अर्थाने अपॉनचा वापर होतो. तर द कॅट जम्प्स ऑन दी टेबल, ऑन अपॉन टेबल. एखादी गोष्ट पाहून या अर्थाने असेल तर त्यावेळेस सुद्धा अपॉनचा उपयोग होतो. द चाइल्ड इज जॉयफुल अपॉन सीइंग हिज मदर. काळजी घेणे, तर काळजी घेणे या अर्थाने सुद्धा याचा उपयोग होतो. शंकर हॅज नो टाइम. शंकर हॅज नो टाइम टू अटेंड his family, to his family. तर हे या अपॉनचा उपयोग. शंकर हॅज नो टाइम टू अटेंड अपॉन his family. तर या पद्धतीनं अपॉन, ऑन आणि अपॉन चा उपयोग कसा करतात तर ते आपण बघितलं. तर अपॉनचा उपयोग कसा होतो वाक्यामध्ये हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता तिसरं जे प्रिपोजिशन आहे आपलं, तर तिसरं प्रिपोजिशन आपण बघू आणि त्याच्यामध्ये तिसरं प्रिपोजिशन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर तिसरं जे प्रिपोजिशन आहे तर तिसरं प्रिपोजिशन कोणतं आहे, तर अप. यूपी अप म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, अप म्हणजे वर. परंतु या अप या प्रिपोजिशनचा उपयोग कसा होतो हे आपण शिकत आहोत. अप, यूपी अप म्हणजे वर. अप, यूपी अप म्हणजे वर. आपण साधारणतः हा अर्थ वापरतो वर. यूपी अप म्हणजे वर. तर हा वापरण्याचा पहिला नियम बघा. अप आपण कधी वापरतो, वरच्या दिशेला जाणे. वरच्या दिशेला जाणे या अर्थाने
कसं वापरतो आपण? वरच्या दिशेला जाणे या अर्थाने वापरतो. फॉर एक्झाम्पल, दी ट्रेन is going up. The train is going up to Surat. तर ती ट्रेन कुठे जात आहे? सुरतला जात आहे. म्हणजे ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वरच्या दिशेला जात आहे, म्हणून आपण तिथे काय वापरलेलं? प्रिपोजिशन अप हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे. दुसरा, वर असलेली स्थिती. वर असलेली स्थिती स्पष्ट करण्यासाठी अप चा वापर. वर असलेली स्थिती स्पष्ट करण्यासाठी आपण कशासाठी उपयोग करतो? ह्या अपचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, द मंकी is up the tree. तर वर असलेली स्थिती दाखवण्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे? या अपचा वापर केलेला आहे. मंकी कुठे आहेत? झाडावर आहेत. आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे आपला, अप झालं. अप हे प्रिपोजिशन झालं की दोनच त्याच्यासाठी नियम आहेत की वरच्या दिशेला जे काही एखादी वस्तू जाणारी असली त्यावेळेस आपण अपचा वापर करतो, आणि त्यानंतर वर असलेली स्थिती स्पष्ट करण्यासाठी तिथंसुद्धा आपण कशाचा वापर करतो? अपचा उपयोग करत असतो. तर मंकी इज अप ट्री, ते झाडावर आहेत. तर त्यावेळेस आपण ऑन वापरतो का अशी क्रियापद? नाही. ऑन हे प्रिपोजिशन वापरतो का? तर नाही. तर कोणतं वापरतो? अप हे प्रिपोजिशन वापरत असतो. आता त्याच्यानंतरचा बघा, हा चौथा जो प्रकार आहे, चौथं जे प्रिपोजिशन आहे, तर चौथं प्रिपोजिशन कोणतं आहे? ओव्हर. म्हणजे सुद्धा वर. म्हणजे हे काही शब्द आहेत आपले, तर हे सर्व अप, ओव्हर, अपॉन हे सर्व जे शब्द आहेत, तर हे कसे होते? हे सर्वचे सर्व शब्द हे वर या अर्थानं वापरण्यात येणारे आहेत. तर स्पर्श न करता, तर याच्यातला ओव्हर कधी वापरायचा? स्पर्श न करता वर अशा अर्थाने स्पर्श न करता अशा अर्थाने कशाचा उपयोग केला जातो? ओव्हरचा उपयोग केला जातो. The sky is on over. The sky is over. The sky is over on his. The sky is over our head. आकाश कसं आहे? आपल्या डोक्यावर आहे, परंतु त्याला स्पर्श केलेला आहे का आपल्या डोक्याला? नाही. या अर्थानं ह्या ओव्हरचा उपयोग होतो. हा एक नियम झाला. तर दुसरा नियम आहे अमुक वयापेक्षा जास्त. अमुक वयापेक्षा जास्त.
अमुक वयापेक्षा जास्त वेळी काय वापरतात? ओव्हर वापरतात. ओव्हर वापरतात. उदाहरणार्थ द किंग हॅड पॉवर. द किंग हॅड पॉवर इज on his over subject. या पद्धतीने ह्या ओव्हर या प्रीपोजिशनचा वापर होतो. आता आपला शेवटचं प्रीपोजिशन जे आहे तर ते आहे अबाव. अबाव नावाचं जे प्रीपोजिशन आहे आपलं तर ते अबावचा सुद्धा अर्थ काय होतो? अबावचा अर्थ सुद्धा वरच होतो. तर ह्या अबावचा वापर कसा करतात तर ते बघूया. पाचवं EBOVE अबाव. अबाव नावाचं हे प्रीपोजिशन आहे. अबावचा सुद्धा काय होतो अर्थ? वर असाच होतो. तर याच्यातला पहिला नियम घेऊन द्या की अबाव केव्हा वापरायचं? स्पर्श न करता. स्पर्श न करता. स्पर्श न करता वर असा उल्लेख असताना अबाव. The fan. उदाहरणार्थ the fan is above. The fan is above our head. तर हे ज्या काही जवळच्या असतात, हा सिलिंग आपल्या जवळ असते तर त्या अर्थानं याचा अबावचा उपयोग होतो. परंतु एकदम उंच असेल तर त्यावेळेस आपण कशाचा उपयोग करीत असतो? ओव्हरचा उपयोग करत असतो. तर याच्यातला दुसरा नियम बघा. च्यापेक्षा जास्त. च्यापेक्षा जास्त या अर्थाने. च्यापेक्षा जास्त या अर्थाने. शंकर्स पेमेंट. isn't above रामा. तर इथं आपण कशाचा उपयोग केलेला आहे? या ठिकाणी आपण अबावचा उपयोग केलेला आहे. अशा पद्धतीने आपण ही 5 प्रीपोजिशन्स आज बघितलेले आहेत. तर ही 5 प्रीपोजिशन वर या अर्थाने आहेत, परंतु हे वेगवेगळ्या ठिकाणी हे वापरण्यात येतात. याचा एक जरी अर्थ होत असला तरीही त्याच्या अर्थाप्रमाणे अबाव कधी वापरायचं, अपॉन कधी वापरायचं, अप कधी वापरायचं आणि ओव्हर कधी वापरायचा हे प्रत्येकाचे वेगवेगळे नियम आहेत. तर हे नियम सर्व तुम्ही
ह्या व्हिडिओच्या आधारे आत्मसात केले तर तुमचे प्रिपोजिशनचे वाक्य चुकत नाही। तर तुम्हाला ह्या प्रिपोजिशनमध्ये एका वाक्याला 1 मार्क्स असतो, तर 1 मार्क्स तुम्हाला मिळून जातो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावर कमेंट करायला तुम्ही बिलकुल विसरू नका। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद।